24 मे 2026 देशभरात लाखो तरुण एका परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. डोळ्यात स्वप्न होती. हातामध्ये लक्ष्मीकांत आणि रमेश सिंग यांची जाडी पुस्तकं होती. गेल्या 5 वर्षांची तपश्चर्या एका बॅगेत भरून ते सगळे लोक परीक्षा केंद्रांवरती आले होते. पण 2 तासांनंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचे चेहरे एखाद्या क्राईम सीनवरनं सुटलेल्या पीडितासारखे होते. पेपर किसी ऐसे इंसान ने सेट करा था जिसको भड़ास निकालनी थी। हा कोणताही सामान्य पेपर नव्हता. हे होतं केंद्रीय लोकसेवा आयोगाचं अधिकृत म्युटेशन अर्थात यूपीएससी पेपर, ज्याला विद्यार्थी आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही तर अनफॅमिलियर पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून ओळखतात. आजच्या व्हिडिओमधनं आपण या सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या परीक्षेचा सर्वात मोठा फियास्को उलगडणार आहोत. यूपीएससीचे प्रश्नपत्रिका तयार करणारे कमिटी मेंबर्स जेव्हा एकत्र बसतात तेव्हा ते काय विचार करतात? यावर्षी मुलांनी काय वाचलं असेल? पॉलिटी, लक्ष्मीकांत, जिओग्राफी का अजून काहीतरी? एक काम करूया, आपण मुलांच्या मेहनतीवरती ना पाणीच फेकून देऊ. 2026चा 51 पानांचा हा भला मोठा पेपर बघितल्यानंतर सगळ्या ॲस्पिरंट्सच्या मनात एकच प्रश्न होता. बना दियो. इतिहास साक्षी आहे. पूर्वी मुलं अभ्यास करायची की जिओग्राफीमध्ये मॉन्सून कसा येतो, पॉलिटीमध्ये राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत. पण 2026 मध्ये युपीएससीने विचारलं, एक्स नावाचा व्यक्ती आर्टिकल 13 बद्दल काय विचार करतो आणि वाय नावाचा व्यक्ती त्याच्याशी कसा असहमत आहे आणि त्यांच्या वादामध्ये ट्रिपल तलाकच्या वेळी डॉल्फिन मासा नक्की कुठे पोहत होता. प्रश्न वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळतो फक्त 1 मिनिट आणि 12 सेकंद. आणि प्रश्न कसा? जणू काही अख्खी कादंबरीच लिहिली आहे. जेव्हा देशातील सर्वात बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या परीक्षेतून एलिमिनेशन टेक्निक हद्दपार केली जाते तेव्हा तिथे एका नवीन देवतेचा उदय होतो आणि त्या देवतेचं नाव आहे लक फॅक्टर. तुम्ही दिल्लीच्या वातानुकूलित लायब्ररीमध्ये बसून 14 तास अभ्यास केलाय. तुम्ही स्वतःला इंटेलेक्च्युअल समजता. यूपीएससी तुम्हाला सांगतं, बाबा रे जरा थांब, तुझी बुद्धिमत्ता बाजूला ठेव आणि आधी हे सांग, तुझी लॉटरी आणि नशीब लागण्याचे पर्सेंटेज हे किती मजबूत आहेत. कारण या पेपरमध्ये ज्ञान नाही तर अक्कड बक्कड बंबे बो किंवा जय माता दी. जय माता दी. हे असं करूनच तुक्का मारल्यानंतर तुम्ही कट ऑफच्या जवळ पोहोचू शकता किंवा कट ऑफ पार करू शकता. हा खेळ केवळ प्रश्नांचा नाही, हा खेळ आहे लाखो तरुणांच्या आयुष्याचा, त्यांच्या स्वप्नांचा. विचार करा, एका बाजूला लग्न, घरची जबाबदारी, समाजाचे टोमणे सांभाळत एखादी महिला अभ्यास करते आणि आयोग तिच्यासमोर असा पेपर ठेवतो जो केवळ एक जुगार आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत वैध प्रश्न विचारला गेलाय ज्याचा विचार प्रत्येक भारतीयाने हा करायलाच हवा. 51 पेजेस का पेपर था जो कि बहुत लेंदी माना जाता है. इतना टाइम भी नहीं होता कि बच्चे इतने लंबे लंबे पेपर्स पढ़ के रिप्लाई दें, आंसर्स एनालाइज करें. इस साल अगर आप देखेंगे ज्योग्राफी में से गिनती के 2 या 3 क्वेश्चंस थे, पॉलिटी में से गिनती के 2 या 3 क्वेश्चंस थे, जो कि वो भी मतलब ऐसे क्वेश्चंस थे जो कि बच्चा चाह के भी आंसर ना कर पाए. आज जे IAS, IPS, IRS अधिकारी आपल्या खुर्च्यांवरती बसून रँक मिरवतायत त्यांना जर 2026चा हा पेपर दिला तर त्यांच्यापैकी किती जण प्रिलिम्सचा कट ऑफ तरी पार करू शकतील? निम्मे अधिकारी प्रिलिम्समध्येच फेल होतील, कारण त्यांच्या काळात हे असे जुगारी प्रश्नच नव्हते. Out of all those IAS officers, IPS officers and IRS officers sitting on their ranks, will they be able to clear this paper which has come in this session? पण हे पहिल्यांदाच घडतंय असं नाहीये. यूपीएससीचा इतिहास अशा अनेक फियास्कोंनी भरलेला आहे. 2011-2012 मध्ये जेव्हा सीसॅट आणलं गेलं तेव्हा ग्रामीण भागातील आणि विशेषतः ह्युमॅनिटीजच्या विद्यार्थ्यांचं कंबरड मोडलं. अनेक वर्ष आंदोलनं झाली पण सिस्टीम हल्ली नाही. त्यानंतर 2003 मध्ये अचानक मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला आणि 2023चा प्रिलिम्सचा पेपर विद्यार्थ्यांनी पाहिलेलं सर्वात मोठं नाईटमेअर होतं. तिथेच एलिमिनेशन पद्धत पूर्णपणे नष्ट केली गेली आणि आता 2026 मध्ये या कमिटीने तर मर्यादाच ओलांडल्यात. मिडिवल हिस्ट्रीवरती एकही प्रश्न नाही, जिओग्राफीचे महत्त्वाचे ट्रेंड्स गायब आणि अचानक इकॉनॉमीमध्ये डिजिटल करन्सी, क्राऊड फंडिंग, एव्हिएशन आणि इन्शुरन्सचे प्रश्न विचारले जे सामान्य पाठ्यपुस्तकात दूर दूरपर्यंत कुठेही उल्लेख नाहीये. आता प्रश्न फक्त यूपीएससीचा उरलेला नाहीये, देशातील प्रत्येक मोठ्या परीक्षेचं हेच हाल आहेत. एकीकडे नीटचा वाद सुरूच आहे, दुसरीकडे सीबीएसईने पण एक मोठा फियास्को केलाय. आता यूपीएससी परीक्षेला सुद्धा हे लॉटरीचा खेळ बनवत चाललेत. हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा विनाश आहे की हुशार तरुणांना देशाबाहेर हाकलण्याचा छुपा अजेंडा? परीक्षा देणारा विद्यार्थी नैराश्यात जातो, आत्महत्या करतो किंवा स्पर्धा परीक्षा सोडून देतो. पण या ढिसाळ आणि गर्विष्ठ व्यवस्थेची जबाबदारी नक्की कोण घेणार? यूपीएससीचे चेअरमन का शिक्षण मंत्रालय? उत्तर कोणाकडेच नाहीये, कारण खुर्च्यांवरती बसलेल्यांना विद्यार्थ्यांच्या अश्रूंची किंमत ही कधीच कळत नाही. 2026चा कट ऑफ कदाचित 85च्या खाली जाईल,
काही हजार मुलं प्रिलिम्स पास होतील आणि मेन्सला बसतील, पण त्या लाखो विद्यार्थ्यांचं काय ज्यांच्या या व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, ज्यांना कळलं की इथे मेहनत नाही तर नशिबाचे गोळे हे अधिक महत्वाचे असतात. पुढच्या वर्षी पुन्हा लाखो तरुण दिल्लीत येतील, पुन्हा रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करतील, कारण देशात स्वप्न पाहणं हा गुन्हा नाही, पण त्या स्वप्नांना युपीएससीच्या कमिटीच्या हातात देणं हा नक्कीच एक मोठा जुगार झालाय. युपीएससीच्या या फियास्को बद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स हे येत राहतील. बाकी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.